1 2 आता कोणी दिली तरी ती खाऊ शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 8 विथ भाषा. आय नो सकाळच्या जिमला जायचं होतं मला, पण मी काही ते करू नाही शकलो कारण की मी जेव्हा जिमला जायला उठलो तेव्हा ऑलरेडी वॉशरूम ऑक्युपाईड होतं. मग तेवढं मला एक रिझन मिळालं की नको मला लेट होईल म्हणून मी गेलो नाही. पण यस, माझ्याकडे संध्याकाळचा स्पेअर टाईम असतो की त्यात मी जिमला जाऊ शकतो. मग मी संध्याकाळी जाईन. ऑल्दो हा ब्लॉग नंबर 8 आहे. बाकी ब्लॉग 7 जे झाले त्यात मी कन्सिस्टंटली करतो आहे, त्याचा मला खूप आनंद वाटतो की मी ऑलरेडी 7 ब्लॉग केले आहेत आणि हा 8वा ब्लॉग आहे. अशीच ही जर्नी कंटिन्यू ठेवायचा मी ट्राय करणार आहे. ट्राय नाही, ही डेफिनेटली मी करणारच आहे कारण की मला हे पूर्ण करायचं आहे. त्याच्याने मला एक डिसिप्लिन मिळतं आहे की मला स्वतःला शूट करायचं आहे, मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे ब्लॉगच्या संदर्भात काहीतरी असं वेगवेगळे असं काही ना काही दाखवायचं आहे. सो यस, प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी इथपर्यंत पोचलो आहे. ॲटलिस्ट 8वा ब्लॉग मी आता शूट करतो आहे. माहिती नाही काय होणार आहे या ब्लॉगमध्ये, प्रेडिक्ट नाही करू शकत, पण माहिती आहे की चांगलं काहीतरी करायचं ट्रायच करणार आहे मी. ठीक आहे, भेटूया आपण. द बेस्ट वातावरण पावसातलं होणार आहे. सगळं गढूळ एकदम मातकर घाणेरडं, बट स्टील येट मातीचा वास आणि जमिनीचा वास पाऊस पडल्यानंतर जो होतो तो खूप सुंदर येतो. मातीचा वास तो सिमिलरली त्या पेन्सिलसारखा लागतो जी लहानपणी आपण खायचो. आय गेस तुम्ही पण खात असाल. जर खात असाल तर कमेंट करून सांगा. मला तर आता कोणी दिली तरी मी खाऊ शकतो ते. जसं मी बोललेलो, माझ्याकडे संध्याकाळ स्पेअर आहे जिमसाठी. सो मी आता निघालो जिमला. आज आहे लेग डे, म्हणजे आज माझी एकदम तासून पचकचून लागणार आहे माझी, कारण की मला माहिती आहे मी लेग डेच्या वेळेला टंगळ नाही करत. मस्त कमी मारतो पण एकदम हेवी मारतो की 4 दिवस हाडाचे जे वांदे होतात असे एकदम पाय तडतड तुडतुड असे दुखतात. सो आता आपण जाऊ. खऱ्या अर्थी पायाचे लागले, म्हणजे इतकं मजा आली आहे. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतो की नाही माझा, पण पायाचे लागलेत. लेग्स मारल्यानंतर शिड्यांनी चालत जायची वजा वेगळी. ॲक्च्युली हे आत्महत्या ॲक्च्युली बघायला गेलं की लेग्स मारून शिड्या चालत जाणं, बट आय लव्ह इट. त्याच्याने मस्त आणखी ॲक्च्युली हा स्टंट सगळ्यांनी करू नका. लिफ्टने जातो माझ्या पोचात खात ना, म्हणून मी शिड्यांनी चालत कसं थोडंसं कंटेंट मिळतं ना की मस्त लेग मारलं आहे, बोचा ताणला आहे अक्षरशः एकदम, आणि त्यात शिड्यांनी चाललोय. बापू, हा पण एक स्ट्रगल आहे. लेग्स मारल्यानंतर किक मारावी लागते माझ्या गाडीला. ऐक 1 2 गाडी सुरू झाली. आता मी चाललो. किती वर्ष झालं भावा? 33. लेट नाव करू सिंगल लाईफ कशी वाटते. आज तुमच्या भावाचा आहे ऑफ डे. आज सॅटरडे. काल मस्त पार्टी झाली आहे. तो एकदम माहोलमध्ये होता मी, म्हणजे मी तरी असं खूप असं भारी वाटतं. काल मित्राचा बड्डे होता तर रात्री काल आम्ही सगळे खूप दिवसानंतर एकत्र ॲक्च्युली सगळे बसलेलो आम्ही. आणि आज काय सॅटर्डे, आज गेलेलो ऑफिसला पण काहीतरी इश्यूमुळे सुट्टी झाली आहे. आज ऑफिसची माझ्या इश्यूमुळे, म्हणजे माझ्याच गोष्टी आहेत काही, त्याच्यामुळे सुट्टी झाल्या आहेत. सो आता काय दुपारी आहे, एक रील शूट केली आहे. रिकामी तर बसून चालणार नाही. एक रील शूट केली आहे, ब्लॉग शूट करतो आहे. आणखीन एक कंटेंट सुचला आहे, तो पण शूट करेन.
दिवस आहे, दिवस वाया नाही गेला पाहिजे, दिवसाला प्रोडक्टिव्ह करायचं आहे म्हणून शूट करून घेतो. आता सध्या तरी खाऊन घेतो. डब्बा होता ना, डब्बा भुर्जी चपाती होती डब्यात, दुसरं काही खाऊ नये म्हणून डब्बा खाऊन घेतो. आणि आता बघूया पुढचं शूटचं कसं काय करता येईल मला, आणि कसं काय कंटेंट मला आणखी नवीन सुचतोय करू. मी नुसता सॅटर्डे आहे ना सेलिब्रेट करतोय, म्हणजे नुसता खातोय. आता पण वडापाव, भाजीपाव त्या सगळ्या गोष्टी खाऊ आलो. दाखवायचं होतं पण मला खूप भूक लागलेली, सो मी त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं की आपण खाऊन घेतलं पाहिजे काहीतरी, म्हणून मी ते खाल्लं खूप. आणि एकदम आज एकदम असं रिलॅक्स. लेग्स मारले, लेग्स जे दुखत आहेत अजून पण रिलॅक्स वाटतंय, खूप रिलॅक्स वाटतंय ॲक्च्युली. हां, पण हे जे लेग्स दुखत आहेत एकदम, ते हे लेग्सचं दुखणं हे खूप प्लेजर पेन आहे. म्हणजे खूप आवडतं दुखणं, खूप आवडतं, पण ते दुखणं सहन करणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. तर तोच मी प्रयत्न करतो की जास्त हालचाल न करू, कारण की मजबूत दुखतंय लेग्स. आणि इंटरमिटिंग फास्टिंग करू, त्याची तर पुन्हा लागली आहे कालच्या पार्टीनंतर. तर म्हणजे ठीक आहे, चल एखाद दिवस चीट डे, म्हणजे आज जर चीट डे जर झाला, म्हणजे कालपासून तर आज चीट डेच चालला आहे. 16 तास तर कंप्लीट झाले नाही, 8 तास पण खातोय आता, बघू. सो मंडेपासून असं ठरवलं की मंडेपासून जरा आता प्रॉपर डिसिप्लिनमध्ये राहायला, सकाळी जिम आणि इंटरमिटिंग फास्टिंग, एखाद दिवस चीट वगैरे चालेल. तसं पण बाहेरचं काही खात नाही डाएटच्या हिशोबाने. म्हणजे मी आता बाहेरचं खाणं बंद करणार, बाहेरचं खाण्यापेक्षा पण ऑइली खाणं जास्त जरा ते कंट्रोल्ड करणार आहे मी. सो बघूया कसं होतंय त्या गोष्टी. ब्लॉगवर तर सगळं दाखवणारच आहे, सगळं दिसणार आहे. मित्रांनो, पावसाळा म्हटलं की काय आठवतं? गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा म्हटलं की काय आठवतं? एक्झॅक्टली करेक्ट ऐकताय तुम्ही पण आता माझ्या भावाच्या वादनाला सांगतो. म्हणजे मी पण अगोदर पहिला वादनामध्ये असायचो, म्हणजे एका पथकात होतो, त्यात ध्वजधारी होतो. बिकॉज तुमचा भाऊ लहानपणापासून डान्सर आहे, सो ध्वज एकदम मजा करून. पण आता त्यात सगळ्या गोष्टी पुन्हा, सो आता कोणत्या पथकात नाही आहे, पण ते अजून बघायला पण खूप आवडतं. सो आता तिथेच चाललं आहे, माझ्या भावाचं वादन आहे. सो भेटूया तिकडे. रंद सो मित्रांनो, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, तुम्हाला माहिती आहे काय करायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, बस. भेटू पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा हे वादन. भेटूया लवकरच. बाय बाय.